तुम्हाला माहिती आहे का, वाल्मिकी जे आधी एक लुटेरे होते ते एवढे दिव्य संत कसे झाले? चला पुढील कथेत जाणून घेऊया. लहानपणी त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत विकट होती. पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांनी लुटमार केली. पण एक दिवस त्यांच्या वाटेत ऋषी नारद मुनी आले. त्यांनी नारदांना लुटण्याचा प्रयत्न केला. पण नारदांनी रत्नाकरला विचारले, जे कार्य तू तुझ्या कुटुंबासाठी करतो ते लोक त्यातून दिलेल्या सुखात तुझ्या सोबत असतील, पण तुझ्या पापात ते भागीदारी बनतील का? रत्नाकर खोल विचारात पडला. क्षणभरातच त्याला जाणीव झाली की तो एकटाच या पापकर्माचा भार वाहत आहे. त्यानंतर नारद मुनींच्या मार्गदर्शनाखाली त्याने साधना सुरू केली. रत्नाकर ध्यानात इतका लीन झाला की त्याच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ रचले. तिथूनच त्यांना ऋषी वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी 24,000 श्लोक आणि 7 कांडांचे जगातील पहिले महाकाव्य रचले. श्रीराम आणि रावणाच्या युद्धानंतर जेव्हा अयोध्येच्या प्रजेने सीता देवीला अपवित्र ठरवले, तेव्हा वाल्मिकी ऋषींनी त्यांना त्यांच्या आश्रमात आश्रय दिला. याच आश्रमात लव आणि कुश यांचा जन्म झाला. म्हणूनच वाल्मिकी ऋषी आजही परिवर्तनाचं जिवंत प्रतीक आहेत. त्यांची जयंती अश्विन पौर्णिमेला साजरी केली जाते. वाल्मिकींची कथा आपल्याला जीवनात एक मोठा धडा शिकवते. आपला भूतकाळ कसाही असो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले परिवर्तन आणायचे असतील तर ते तुम्ही कसेही आणू शकता.